Hello children, hello friends, welcome to our YouTube channel. Today we know domestic animals, young ones, homes, young ones and homes. Today we know domestic animals. Okay. सो माझ्या बालमित्रांनो, छोट्या चिमुकलांनो, आज तुम्हाला शिकायचं आहे डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे पाळीव प्राणी आणि त्यांचे पिल्लांचे नावं आपल्याला इंग्लिशमध्ये शिकायचं आहे. ते तुम्ही पाहू शकता. आपल्याला चित्रामध्ये पिक्चर्स दिले आहेत. ह्या पिक्चर्सद्वारे मी तुम्हाला शिकवणार आहे की डोमेस्टिक ॲनिमल्सला इंग्लिशमध्ये तर आपल्याला आधी शिकवलेलं आहे, पण त्याच्या पिल्लांना काय म्हणावं इंग्लिशमध्ये हे आपल्याला शिकायचं बाळांनो. ओके, तर नाव स्टार्ट. काऊ. काऊ मीन्स गाय, हे तर माहिती आहे. काऊ 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 यंग्स, cow young ones. Calf, CALF, calf. cow young ones, calf. आणि त्याच्या राहण्याला आपण घराला काय म्हणतो मराठीत? कोठ्यामध्ये राहते म्हणतात ना आपण, पण इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणायचं? शेड. शेड, ते शेडमध्ये राहतात. नेक्स्ट, बफेलो. बफेलो बफेलो बफेलोस यंग वन्स. बफेलोस यंग वन्स, calf. बफेलोस यंग वन्स, calf. Calf home. Buffaloes, calves, homes. Shade. SHED, shade. Next, cat. Cat young ones. Cat youngs. Kitten, KITTEN, kitten. Kitten's house. Kitten's homes is house. Okay, next we know what is this? See here, horse youngs one. What? Foal. HORSE, horse. FOAL, foal. Horse, foals, homes. Stable. STABLE, stable. Next here, what is this? Dog young ones. Puppy, PUPPY, puppy. Dogs young ones, puppy. Puppy's house. Kennel. Dogs and puppies house. Kennel, KENNEL, kennel. Next we see here. Next, what is this? We see here. Next, camel. Camels. Here, camels young ones, calf. And camel and calf lives in where? Desert. DESERT, desert. Next, homes is desert. And now sheep. You see here sheep. Picture मध्ये पाहू शकता sheep. SHEEP, sheep. And sheep's young ones, what is this? Sheep's young ones is lamb. LAMB, lamb. Or a sheep, lamb. Is homes is pen like this. This is a pen. Next, goats young ones, kid. KID, kid. Goats young ones, kid. Goat and kings is also living pen. Their homes is पेन हे असं बांधलेलं असतं. पेन गाईला, म्हशीला, हे सॉरी आपल्या शेळ्यांना आणि मेंढरांसाठी हे असं बांधलेलं असतं त्यांना राहण्यासाठी. ओके, नाव डोंकी. Donkeys young one. Is foal. FOAL, foal. Donkey, foal. Or homes is yard. YARD, yard. असं मोकळं. आता इकडे पहा, तुम्हाला सर्व मी काय शिकवलेलं आहे परत एकदा तुम्ही बघू शकता. Again, once again, we know
cow, cows, young ones, calf, and their home shed, S-H-E-D, shed. Buffalo, buffaloes, young ones, calf, and their home shed, S-H-E-D, shed. Cat, cat, young ones, kitten, kittens, home, house. Horse, horse or donkey, either young ones is foal. Horse, horse or donkey, either young one is foal, foal, and they are live in stable. Their home is stable, S-T-A-B-L-E, stable. Means dog, dog young ones puppy, पप्पी. सर्वांना माहीत, सहसा ही गोष्ट माहीत असते की कुत्र्याच्या पिल्लांना आपण पप्पी म्हणतो इंग्लिशमध्ये. फक्त काही काही आहेत जे प्राणींना आपल्याला इंग्लिशमध्ये त्याच्या पिल्लाला काय म्हणावं हे आपल्याला माहिती नाही. सो माझ्या चिमुकल्यांसाठी त्याच्यासाठी हे व्हिडिओ बनवलेले आहे. डॉग, डॉग्स, यंग वन्स पप्पी. आणि ते कुत्र्याचे घर असते, कुत्र्यांचं काय घर असते, कुत्र्यांच्या घराला इंग्लिशमध्ये केनल म्हणतात, KENNEL, केनल म्हणतात. ओके बाळांनो. नेक्स्ट उंट, कॅमेल शिकवलेलं आहे. डबल कॅमेल, कॅमेल, कॅमेल्स, यंग वन्स, कॉफ. आणि कॉफ कुठं राहतं, कॅमेल कॉफ कुठं राहते, वाळवंटात राहते ना, मोकळं राहतात वाळवंटामध्ये, तिथं असं हे करून त्याला मोकळं ठेवायचं. डेझर्ट, डेझर्ट म्हणतात त्याला, काय म्हणतात, डेझर्ट. नंतर आहे शीप. आता हे तर तुम्हाला सांगितलं, शीप, शीपच्या पिल्लांना काय म्हणतात, लॅम्ब. आणि ते कुठं राहतात, पेन, त्याला इंग्लिशमध्ये पेन म्हणतात. जे तिथं राहतात त्याच्या घराला आपण पेन असं म्हणतो. आणि मराठीमध्ये आपण शेळीच्या ह्याला कोकरू म्हणतो त्याच्या पिल्लांना. आणि इंग्लिशमध्ये गोट, गोटचं पिल्लूला किड, किड, गोटच्या पिल्ल्याला किड. आणि किडसुद्धा, किड आणि गोट आणि किडच्या घराला इंग्लिशमध्ये पेन असं म्हणतात, पेन. आणि डोंकी, डोंकीच्या पिल्ल्याला इंग्लिशमध्ये फोल, 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 FOAL, फोल म्हणतात. आणि ते यार्ड, YARD, यार्ड, ते तुम्हाला दिसते कसं मोकळ्या गवतामध्ये ते आहेत, त्यासाठी स्पेशल. ओके माय डिअर चिल्ड्रन, आवडला असेल तर ज्यांनी माझा व्हिडिओ सबस्क्राईब केला नाही त्यांनी सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे किंवा इतर कोणी लाईक करा. आवडले असेल तर माझ्या चिमुकल्यांसाठी आणखीन असे व्हिडिओ मी तुम्हाला माहिती देत राहते. थँक्यू माय डिअर चिल्ड्रन.